तुमचे मुलं बीट खायला नाटकं करत असतील तर आज आपण त्यांच्यासाठी भन्नाट पदार्थ बनवणार आहे, जो की त्यांच्या बॉडीसाठी हेल्दी आणि खायला टेस्टी असणार आहे। तर सर्वात प्रथम बीटचे साल काढून बारीक बारीक फोडी करून मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं। त्यानंतर रस गाळणीने गाळून घ्यायचा। कढई छान गरम तापली की 1 ग्लास बीटरूटचा ज्यूस आणि 1 कप वाटी रवा टाकून छानपैकी शिजवून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकून गोळा घट्ट होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहे। घट्टसर गोळा तयार झाला की छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया। वाफत ठेवण्यासाठी चाळणीला सगळ्या बाजूनी तेल लावून 5 ते 10 मिनिटांसाठी आपण गोळे वाफवून घेऊया। तोपर्यंत आपण फोडणी देऊन घेणार आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरे, तीळ आणि कोथिंबीर टाकून मिक्स करायचं आहे आणि गॅस मंद आचेवरच ठेवायचा, जेणेकरून फोडणी जळणार नाही। तयार झालेल्या फोडणीमध्ये बनवलेले बॉल्स टाकायचे आणि चवीनुसार मीठ टाकून सगळीकडून मिक्स करून घ्यायचं। गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे। गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे। वरतून थोडी कोथिंबीर टाकून पुन्हा सगळीकडून मिक्स करून घ्यायचं। जर तुम्हाला हे बीटरूटचे बॉल्स थोडाफार प्रमाणात तिखट पाहिजे असेल तर वरतून चिमूटभर मिरची टाकायची। कशी वाटली तुम्हाला ही हेल्दी रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का। थँक्यू फॉर वॉचिंग।